नागपुरातील हजारो लोकांना दिलासा देणारा, त्यांचा प्रवास सुकर करणारा मनीष नगर आरोबी आजपासून सुरू होत आहे। आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। गेल्या 2-2.5 वर्षांपासून या आरोबीचं काम सुरू होतं, परंतु आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा आरोबीचं लोकार्पण होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनीष नगर आणि इतर जो परिसर आहे त्यांना मुख्य नागपूर जोडणारा किंवा मिहानकडे नागपूर शहरात प्रवास करण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे। पूर्वी तासनतास रेल्वे फाटकवर वाट पाहावी लागत होती, परंतु आता हा भुयारी मार्ग आजपासून सुरू होत आहे। एकूण 190 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि 4 मीटर उंच असा हा आरोबी आहे। 33,83,00,000 रुपये खर्च झालेले आहे या आरोबीसाठी। आणि आपण बघू शकतो जुलै 2023 मध्ये काम सुरू झालं आणि आता आजपासून हा आरोबी नागपूरकरांच्या सेवेत येत आहे। इथले स्थानिक भाजपचे नेते अविनाश ठाकरे सर आपल्यासोबत आहे। सर, अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली, आज सुरू होते। हो, अनेक वर्षापासून या आरयूबीची मागणी होती। इथे काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याच्यामुळे लेट झाला, त्यामुळे आपण त्या साईडला एक आरयूबी घेतला होता। परंतु 2023ला माननीय नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी याचं उद्घाटन केलं आणि आता 2025ला आपण याचं लोकार्पण करतोय। साधारणतः नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण मिळून 1 ते 2 लाख लोकांचं आवागमन या रोडनी रेग्युलर बेसिसवर होणार आहे आणि शहर आणि ग्रामीणला जोडणारा हा फार मोठा एक आरयूबी आहे आणि याच्यामुळे वाहतुकीच्या फार मोठ्या प्रमाणात ज्या समस्या त्या सुटणार आहेत। नक्कीच वाहतुकीची समस्या सुटणार आहे। ग्रामीण नागपूर आणि शहरी भाग एकमेकांशी जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका आरोबीची असणार आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या आरोबीचं भुयारी मार्गाचं लोकार्पण होतं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।